महत्त्वाचे प्रश्न बघूया, कमी टाईममध्ये जास्त प्रश्न. प्रश्न क्रमांक 1, महाराष्ट्रात सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेला प्रशासकीय विभाग कोणता आहे? बघा, सध्या महाराष्ट्रामध्ये 6 प्रशासकीय विभाग आहे. महाराष्ट्र राज्य निर्माण झालं त्यावेळेस महाराष्ट्रात 4 प्रशासकीय विभाग होते. आता 2 प्रश्नांचे उत्तर तुम्हाला इथंच भेटलं. तर या प्रश्नामध्ये काय सांगितलं आहे की महाराष्ट्रात सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेला प्रशासकीय विभाग कोणता? सर्वाधिक जिल्हे औरंगाबाद या प्रशासकीय विभागामध्ये आहे. औरंगाबाद या जिल्ह्याचे पूर्वीचे नाव होतं खडकी, आता नवीन नाव आहे छत्रपती संभाजीनगर. ठीक आहे, चला पुढे. संत्र्याचा जिल्हा आहे आपला नागपूर, मोसंबीचा जिल्हा आहे नाशिक. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा, सतत हा प्रश्न आलेला आहे खूप वेळेस. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे. बघा, आता काही महत्त्वाचे थंड हवेचे ठिकाण बघू. सातारामध्ये आहे बघा महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण, पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण आणि वाई. सातारा या जिल्ह्यामध्ये 3 थंड हवेचे ठिकाणे, महाबळेश्वर, पाचगणी, वाई. रायगडमध्ये कोणते मग? माथेरान, खंडाळा आणि लोणावळा. आता पुणेमध्ये कोणते? तर ताम्हिणी आणि घाट. ठीक आहे, चला पुढे. प्रश्न क्रमांक 2 बघा, एक प्रश्न एक्स्ट्रा आलेला आहे त्यामध्ये. भारतातील पहिले अणुविद्युत केंद्र कोठे उभारण्यात आले आहे? भारतातील पहिले अणुविद्युत केंद्र कोठे उभारण्यात आले आहे सांगा. तारापूर या ठिकाणी आपल्या भारतातील पहिले अणुविद्युत प्रकल्प उभारण्यात आलेले आहे. पुढे प्रश्न क्रमांक 3, रेड्डी बंदर कोणत्या खनिज निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे? लोह खनिज. रेड्डी जे बंदर आहे ते लोह खनिज या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 4 आपल्यासमोर आहे. जगातील सर्वात लांब नदी कोणती? जगातील सर्वात लांब सांगितलेली आहे. जगातील सर्वात लांब नदी आहे नाईल, भारतातील सर्वात लांब नदी आहे गंगा आणि महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे गोदावरी. हे 3 ज्या नद्या आहे प्रमुख नद्या हे तुम्ही लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 5 आपल्यासमोर आहे. लोकायुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी निर्माण करण्यात आले? लोकायुक्त हे पद महाराष्ट्रात कोणत्या वर्षी निर्माण झालं असा प्रश्न आपल्यासमोर आहे. तर हा पद 1972 या वर्षी निर्माण करण्यात आलं. ठीक आहे. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 6, भारताचे राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 6 आपल्यासमोर आहे. भारताचे राष्ट्रपती निवडणुकीसाठी खालीलपैकी मतदार कोण असतात? लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, वरीलपैकी सर्व. ठीक आहे, चला पुढे. पुढील प्रश्न बघा, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचा स्कोअर सांगा कमेंटमध्ये. प्रश्न क्रमांक 8, कर्करोगावरील उपचारासाठी खालीलपैकी काय वापरतात? तर कोबाल्ट वापरतात बघा. पुढील प्रश्न क्रमांक 9 आपल्यासमोर आहे. टॅमॅटोवरील विल्हा रोग कशामुळे होतो? तर तो जीवाणूमुळे होतो बघा. रोगाचं नाव आहे विल्हा आणि कशावर? टोमॅटो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 10 आपल्यासमोर आहे. रेफ्रिजरेटरचा शोध कोणी लावला? तर पार्किन्स याने लावला बघा रेफ्रिजरेटरचा शोध. पुढील प्रश्न क्रमांक 11, RBIचे पहिले गव्हर्नर खालीलपैकी कोण आहेत? RBIचे गव्हर्नर. RBIचे मुख्यालय कोठे आहे? जर असा प्रश्न आला तर आपली महाराष्ट्राची राजधानी मुंबई या ठिकाणी RBIचे मुख्यालय आहे. RBIचा फुल फॉर्म आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. ठीक आहे. तर पहिले गव्हर्नर कोण होते RBIचे? अर्कल स्मिथ. ए नंबरचं योग्य आहे, अर्कल स्मिथ. ठीक आहे. पुढील प्रश्न क्रमांक 12, भारतातील पहिली जनगणना केव्हा झाली? भारतातील पहिली जनगणना आहे बघा 1872 आपल्या भारतामध्ये पहिली जनगणना झाली, ते लॉर्ड मेयो यांच्या काळात. प्रश्न क्रमांक 13, भारतातील 14 बँकेचे राष्ट्रीयकरण खालीलपैकी टिंबटिंब साली करण्यात आले. 14 बँकेचे राष्ट्रीयकरण झाले भारतामध्ये. केव्हा करण्यात आले असा प्रश्न आपल्यासमोर आहे. तर 1969.
14 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे. भारताच्या पहिल्या महिला संरक्षण मंत्री कोण आहेत? निर्मला सीतारामन या आपल्या भारताच्या पहिल्या महिला संरक्षण मंत्री आहे. पहिल्या महिला पंतप्रधान कोण आहे? इंदिरा गांधी. ठीक आहे, चला पुढे. 15 नंबरचा प्रश्न. कोरोना व्हायरसमुळे भारतातील पहिला रुग्ण कोणत्या राज्यात मृत्यू पावला? तर कर्नाटक या राज्यामध्ये पहिला रुग्ण मृत्यू पावला होता. आता थोडक्यात बघू. आपल्या भारताची राजधानी आहे दिल्ली, हे लक्षात ठेवा. कर्नाटकची राजधानी आहे बेंगलोर, महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई आणि केरळ राज्याची राजधानी काय हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मला कळवायचं आहे. ठीक आहे. 16 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे. महात्मा गांधी यांना महात्मा ही उपाधी कोणी दिली? तर बघा, महात्मा गांधी यांना महात्मा ही उपाधी दिली होती ते रवींद्रनाथ टागोर यांनी दिली होती. बघा, जन गण मन हे कोणी लिहिले? तर रवींद्रनाथ टागोर. जलियांवाला बाग हत्याकांड झालं होतं बघा, तुम्हाला माहिती असेल 1919 या वर्षी. तर त्यावेळेस सर ही उपाधी कोणी दिली होती, त्यांची त्याग केली होती? तर रवींद्रनाथ टागोरजी यांनी सर ही उपाधीचा त्याग केला होता. केव्हा? जलियांवाला बाग हत्याकांडमध्ये. 17 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे. मुंबईचे आधुनिक शिल्पकार कोणास ओळखले जाते? बघा, आपण मुंबईचे आधुनिक शिल्पकार म्हणून कोणास ओळखतो? तर त्यांचं नाव आहे नाना शंकरशेठ. बाळासाहेब शिंदे हे मराठाचे सम्राट म्हणून आपण त्यांना ओळखतो आणि आपण मुंबईचे आधुनिक शिल्पकार म्हणून नाना शंकरशेठजी यांना ओळखतो. ठीक आहे, लक्षात ठेवत चला. प्रश्न क्रमांक 18 आपल्यासमोर आहे. डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ, हा पुस्तक कोणी लिहिला? असा प्रश्न आपल्यासमोर आहे. तर जवाहरलाल नेहरू यांनी. आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू. चला पुढे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. भारतातील सर्वात लांब नदी कोणती? मागाशी तुम्हाला समजून सांगितलं, भारतातील सर्वात लांब नदी आहे गंगा. 20 नंबरचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात उंच शिखर आहे कळसुबाई. पुढील प्रश्न आहे. मायनी पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मायनी हे पक्षी अभयारण्य सातारा या जिल्ह्यामध्ये आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढील आहे ठाणे खाडी अभयारण्य कोणत्या पक्ष्यासाठी प्रसिद्ध आहे? तर फ्लोमिंगो या पक्षासाठी प्रसिद्ध आहे. पुढील प्रश्न आपल्यासमोर हा प्रश्न आलेला आहे. फणसाड अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर रायगड या जिल्ह्यामध्ये फणसाड अभयारण्य आहे. 13 नंबरचा प्रश्न देखील आलेला आहे. नरनाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? अकोला या जिल्ह्यामध्ये नरनाळा पक्षी अभयारण्य आहे. 14 नंबरचा प्रश्न. मयुरेश्वर मोर अभयारण्य कोठे आहे? तर बारामती या ठिकाणी आहे. मयुरेश्वर यावरती प्रश्न आलेला आहे बघा. जे मुलं मुली प्रिव्हियस इयर क्वेश्चन करतात त्यांना लगेच कळतं कोणता प्रश्न आलेला होता म्हणून. चला पुढे. पुढील प्रश्न आहे बघा. भारताचा राष्ट्रध्वज कोणी डिझाईन केला? तर बी नंबरचा योग्य ठरेल. 2 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे. भारतीय संविधान किती नोव्हेंबरला स्वीकारले गेले? 26 नोव्हेंबरला आपलं भारतीय संविधान स्वीकारले गेले, हे आपल्या सर्वांना लक्षात ठेवायचे. 3 नंबरचा आहे. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? तर राजेंद्र प्रसाद हे आपल्या भारताचे पहिले राष्ट्रपती होते. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढे आहे महाराष्ट्राची राजधानी मुंबई. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे बघा? तर हॉकी. जय जवान जय किसान हे वाक्य कोणी म्हटले? तर बघा, जय जवान जय किसान हा वाक्य लाल बहादूर शास्त्री यांनी म्हटले होते बघा. भारतीय संविधानाचे शिल्पकार कोण? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. महाराष्ट्र दिन कधी साजरा होतो? 1 मेला. भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार कोणते आहे? तर राजस्थान. लोकसंख्येनुसार सांगितलं तर उत्तर प्रदेश येईल बघा. बघा 10 नंबरचा आहे. पोलीस दलाचा प्रमुख कोण असतो? तर पोलीस दलाचा प्रमुख आयुक्त असतात बघा, पोलीस आयुक्त.
भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर. भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ. भारतीय चलनावर कोणाची सही असते? मागाशी सांगितलं RBI गव्हर्नरची. लोकसभेचे सभापती कोण असतात? तर लोकसभेचे अध्यक्ष. भारतात पहिली रेल्वे कुठे सुरू झाली होती? तर मुंबई ते ठाणे या दरम्यान. बघा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. धन्यवाद.